मालिकेतील सर्व पात्र, घटना व नाव काल्पनिक आहेत. त्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने कोणाशी काहीही संबंध नाही. दैत्यांचा हा कर्दनकाळ, भल्यांचा हा पक्कायात, झुंज देण्या अन्यायाशी सदैव हा तयार. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. करण करण जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. दुश्मनांची वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी, काळाला हा खिळवून ठेवी, दुश्मनांची दैना करी. पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. करण 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 द डिटेक्टिव. हाय, तुम्ही मला जरा प्लीज लिफ्ट देऊ शकता का? कॅन यू ड्रॉप मी समवेअर? Sure, please come in. राज उभे राय. जेनी, तुम्ही मला हव्या त्या नावाने हाक मारू शकता. पण एवढ्या रात्रीच्या तुम्ही इथे कशा? रात्र? अजून रात्र कुठे झालीये? आत्ता तर संध्याकाळ तारुण्यात आलीये. कुठे जायचंय तुम्हाला? हे काय विचारताय तुम्ही? स्टेअरिंग तुमच्या हातात आहे आणि तुम्ही मला विचारताय की जायचंय कुठे? हवं तिथे घेऊन चला मला. माझा इरादा तर बस. ओके, सो लेट्स एन्जॉय. जखमेची तर काही खूण दिसून येत नाहीये आणि हिला बघून असं वाटतही नाही की हिची कोणाबरोबर झटापट झाली असावी. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की अशीच चालत चालत पार्कमध्ये आली, या झोपाळ्यावर बसली आणि बसल्या बसल्या मेली? कमाल करते. ही बसल्या बसल्या नाही मेली मोनिका. आधी हिला मारलं गेलं, नंतर बसवलं गेलं. निरखून पाहायच्या सँडल्स उलट्या आहेत. खुन्याने आधी हिला मारलं, बसवलं आणि मग घाबरलेल्या अवस्थेत उलटे सँडल घालून निघून गेला. मोनिका, हिची जरा बॅग चेक कर आणि राठी हिचे सँडल्स फॉरेन्सिकला पाठवा. तुमच्यापाशी जे गुन्हेगारांचे फुटप्रिंट्स आहेत ना त्यांच्याशी मॅच करा.
तसं तुम्हाला या प्रेताच्या बाबतीत कोणी सांगितलं? सर, कोणीतरी फोन करून सांगितलं होतं, पण त्याने आपल्या बाबतीत काहीच सांगितलं नाही. त्याला पोलिसांच्या भानगडीत पडायची इच्छा नव्हती. पण सर, हिचा मृत्यू झाला कशामुळे असेल? मोनिका, हे तर पोस्टमॉर्टमच्या रिपोर्ट नंतरच आपल्याला माहिती होऊ शकेल. राठी, ताबडतोब राईट नाव हिचं पोस्टमॉर्टम करून घ्या आणि मला रिपोर्ट द्या. शिंदे, राठी बोलतोय. सर, ही जेनी पिंटो तर फारच रंगेल स्वभावाची मुलगी होती. हे बघा, ड्रग्सही घेत होती. सर, मला तर 100% वाटतंय की ती ड्रग्सच्या ओव्हरडोसनेच केली. होऊ शकतं. या राठी सर, काय तीर मारले? शट अप मोनिका. आय एम सॉरी सर. सर, या मुलीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय. ओके, काय म्हणताय रिपोर्ट? सर, हिचा मृत्यू रात्री अंदाजे 10 ते 10:30च्या मध्ये झाला होता आणि हिच्या रक्तातून ड्रग्ज आणि दारूचे बरेच ट्रेसेस मिळाले. बघितलं सर, मी म्हटलं होतं ना हिचा मृत्यू ड्रग्सने झाला असेल. आय हॅव सॉल्व्ड इट. नाही मोनिकाजी, तिचा मृत्यू ड्रग्ज घेतल्यामुळे नाही झालाय, तर विष खाल्ल्यामुळे झालाय. विष खाल्ल्यामुळे? येस सर, विषामुळे. कुठलं विष राठी? सर, त्या मुलीच्या शरीरामध्ये दारू आणि ड्रग्ज फार जास्त प्रमाणात होते. जे कोणतं विष तिला दिलं गेलं ते दारू आणि ड्रग्जमध्ये मिसळलं. फॉरेन्सिक एक्सपर्ट्स या गोष्टीचा शोध लावण्याचा प्रयत्न करतायत की ते विष कुठलंय. राठी, याचा अर्थ असा झाला की प्रथम जेनिफरला कोणीतरी विष दिलं, तिला मारलं आणि मग तिला त्या पार्कच्या झोपाळ्यावर बसवलं. या जेनिफरच्या बाबतीत तुम्हाला आणखी काही माहिती मिळाली? सर, तिचे वडील इंडियन आर्मीमध्ये होते. कारगिल वॉरमध्ये शहीद झाले. त्यांना वीर चक्राने सन्मानित केलं गेलं होतं आणि ही त्यांची एकुलती एक मुलगी होती आणि आपल्या आईसोबत राहत होती. सर, हे बघा मला काय मिळालंय. ही दुल्हन? दुल्हन? हो सर, या शोपीसला दुल्हन म्हणतात. हिला? राठी, आणखी काय सांगू शकता तुम्ही या दुल्हनच्या बाबतीत? सर, हा बनारसच्या हँडीक्राफ्टचा फारच प्रसिद्ध शोपीस आहे. ॲक्च्युली हा 5 बाहुल्यांचा एक सेट असतो. 5ही बाहुल्या एका मागोमाग एक छोट्या होत जातात. आजकाल तर या फारच रेअरली मिळतात, कारण की ही कला आता जवळजवळ संपत चालली. राठी, माहिती काढा की हा दुल्हनचा माहेर कुठे आहे? कुठून खरेदी केली होती हे? या शहरामध्ये तर 2-3च डीलर्स आहेत जे या प्रकारच्या अँटिक आणि हँडीक्राफ्ट वस्तू विकतात. सहज माहिती मिळू शकेल. राठी, माझा 6th सेन्स ॲक्टिवेट झाला आणि तो मला संकेत देतो आहे की ही दुल्हनच्या खुनावरचा पदर उचलेल. तुम्ही या दुल्हनच्या बाबतीत माहिती काढा आणि आम्ही जेनिफरच्या आईला भेटून येतो. येस सर. सात वर्षांपूर्वी मी माझ्या हजबंडला गमावलं आणि आज माझ्या मुलीला माहित नाही गॉड मला कुठल्या गोष्टीची पनिशमेंट देतोय. माफ करा मिसेस पिंटो, तुम्हाला माहिती होतं का की तुमची मुलगी जेनी एक ड्रग ॲडिक्ट आहे? लाखो दोष असतील आपल्या मुलांमध्ये, पण प्रत्येकाला आपलं मूल प्यारं असतं. जेनी कशीही असेल, ती माझी मुलगी होती. तिचं माझ्यावर खूप खूप प्रेम होतं. आम्हाला तुमची मुलगी जेनीच्या बाबतीत काही इन्फॉर्मेशन पाहिजे. तुम्ही मला हे सांगा की जेनी कुठे जात होती, कोणाला भेटायची, काय करायची, ती तिचे मित्र कोण होते? जास्त लोकांशी तिची मैत्री नव्हती, पण प्रिया तिची फ्रेंड होती. प्रियाला ती प्रत्येक गोष्ट सांगायची. त्या दिवशी सुद्धा ती कॉलेजमधून 4 वाजता आली. थकली होती म्हणून झोपून गेली. रात्री 9 वाजता डिनर केलं आणि मला म्हणाली मी प्रियाला भेटायला जाते. लेट नाईट येत, पण मला माहीतच नव्हतं की ही लेट नाईट कधी संपणारच नाही.
मिसेस पिंटो, आम्हाला जेनीच्या बॅगमधून हे मिळालं. मिसेस पिंटो, कसला विचार करताय तुम्ही? जेनी वॉज अ क्लॅप्टोमेनियाक. क्लॅप्टोमेनियाक म्हणजे? मोनिका, क्लॅप्टोमेनियाक एक मानसिक आजार आहे. क्लॅप्टोमेनियाकला चोरी करण्याची सवय पडत असते आणि कसलाही विचार न करता अजाणतेपणे तो कुठलीही वस्तू उचलून घेतो. कधी कधी तर त्याला हे माहीत नसतं की तो चोरी करतो आहे. मिसेस पिंटो, तुमचे फार फार आभार, कारण तुम्ही जेनीच्या बाबतीत इन्फॉर्मेशन दिलीत. थँक्यू. मिस्टर करण, जर माझ्या मुलीची डेड बॉडी तुम्ही मला मिळवून दिली तर मी तिचं फ्युनरल करीन आणि माझं शेवटचं कर्तव्य पूर्ण करीन. मिसेस पिंटो, फॉरेन्सिक डॉक्टर्सना तिच्या बॉडीच्या काही आणखी टेस्ट करायच्या आहेत. जसा तिचा पूर्ण पोस्टमॉर्टम रिपोर्ट येईल, आम्ही तिची बॉडी तुम्हाला हँडओव्हर करू. गॉड ब्लेस. अँड गॉड टेक केअर ऑफ यू, मिसेस पिंटो. चल. हा, राठी बोला. सर, नवरीच्या सासरची माहिती मिळाली आहे. व्हेरी गुड. काय नाव सांगितलं नवरीच्या सासरच्या लोकांचं? मिस्टर अँड मिसेस ओबेरॉय. गुड, फाईन. चल. सर, तुमच्याकडे चॉकलेट आहे? सर, कुठे हरवलं तुम्ही? हां बोला. तुम्हाला मला भेटायचं आहे? मी आहे मीनाक्षी ओबेरॉय. मिसेस ओबेरॉय, आम्हाला या घरच्या लोकांना भेटायचं आहे. काही प्रश्न विचारायचे आहेत. प्रश्न? कुठल्या विषयी? मर्डर विषयी. मर्डर? कोणाचं मर्डर? मीनाक्षी, हे सगळं काय चाललंय? कोण आहेत हे लोक? तुम्ही? मी राज आहे, राज ओबेरॉय. मीनाक्षी माझी वाईफ आहे. आणि आपला परिचय? हे माझे मित्र आहेत आणि माझ्या कंपनीचे GM सुद्धा, शेखर वर्मा. मिस्टर राज, माझं नाव करण आहे आणि मी एक डिटेक्टिव्ह आहे. खरं तर गोष्ट अशी आहे की 16 तारखेला इथे मुखर्जी पार्कच्या पाशी आम्हाला एक प्रेत मिळालं आहे. एका मुलीचं प्रेत. आमचा तपास ज्या रस्त्याने चालला आहे त्या रस्त्यावर बसलेलं पहिलं घर तुमचं आहे. हे काय बोलणं झालं? मुलीचं नाव जेनिफर होतं आणि तिचा मृत्यू इथे झाला होता. हे सिद्ध करण्याच्या माझ्याकडे बऱ्याच पद्धती आहेत. हा दुल्हनचा सेट तुम्ही अँटिक हाऊस मधून घेतलात ना मीनाक्षी? होय. का? तुम्हाला नाही वाटत का की हा सेट अपूर्ण आहे? काय? होय, यामध्ये एक दुल्हन तर नाहीच आहे. बघा, ही दुल्हन आणि ह्या दुल्हन मधलं अंतर काही जास्तच आहे ना? चला, मी याला पूर्ण करून देतो. हे घ्या, आता सेट पूर्ण झाला. हा दुल्हनचा शोपीस आम्हाला जेनिफरच्या बॅगमधून मिळालाय. आणखी पुरावा हवाय का तुम्हाला? तर तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की हा सेट शहरात एकच आहे? मग हे पण होऊ शकतं की हा कुठला दुसऱ्या सेटचा भाग असेल? म्हणजे असं की मीनाक्षीजींच्या बाहुल्यांच्या सेटमधून एक दुल्हन हरवली आहे आणि ती दुल्हन जेनिफरच्या बॅगेमध्ये मिळाली आहे. तुम्हाला वाटतं की हा योगायोग आहे? होय, हा योगायोग पण असू शकतो. मला नाही वाटत. आणि मिस्टर शेखर, इथे जास्त हे महत्वाचं आहे की आम्हाला काय वाटतं. आणि आम्हाला वाटतं की या खुनाशी तुम्हा लोकांचा काही ना काही संबंध नक्कीच आहे. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, जेनिफर वॉज अ क्लॅप्टोमॅनियाक. तिला चोरी करण्याचा आजार होता आणि ही नवरीही तिने याच घरातून चोरली होती. 16 तारखेच्या रात्री ती इथे होती आणि तिचा खून इथेच झाला होता. ही गोष्ट तुम्ही लोक प्रेमपूर्वक मान्य करून घ्याल तर ठीकच आहे, नाहीतर इन्स्पेक्टर राठीच्या लाठीने ते वदवून घेऊ शकतो. धमकी देत आहे मला मिस्टर करण, पण तुम्ही असं नाही करू शकत. मिस्टर शेखर, कदाचित तुम्हाला नाही माहिती की मी काही पण करू शकतो, काही पण.
मिस्टर राजला संशयाच्या आधारावर अटक पण करू शकतो. आणि जर तुमची अटक झाली तर न्यूज बनेल, पेपरमध्ये फोटो सुद्धा छापला जाईल तुमचा. बरेच पॉप्युलर व्हाल तुम्ही. येस. हॅलो, प्रेस ब्युरो. एक मिनिट, मी तुम्हाला सगळं काही खरं सांगतो मिस्टर करण. 16 तारखेला आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. आम्ही दोघे घरी एकटेच होतो. आम्ही ठरवलं की कोणालाच नाही बोलवायचं. सगळं काही ठीक होतं. अचानक दिल्लीवरून फोन आला की मीनाक्षीच्या आजीची तब्येत फार खराब झाली आणि तिला ताबडतोब दिल्लीला जावं लागलं. मी मीनाक्षीला सोडण्यासाठी एअरपोर्टला गेलो आणि जेव्हा मी तिथून परत येत होतो तेव्हा हाय, तुम्ही मला जरा प्लीज लिफ्ट देऊ शकता का? कॅन यू ड्रॉप मी समवेअर? शुअर, प्लीज कम इन. आणि मी तिला इथे घेऊन आलो. जेनी, काही पिणार तू? या, वाईन विथ लॉट्स ऑफ आईस. ओ, ओके, शुअर. मी तिच्यासाठी वाईनचा ग्लास बनवला. ही घे तुझी चिल्ड वाईन, बर्फासोबत. थँक्यू. मेन्शन नॉट. असं काय बघताय तुम्ही? प्या ना. तू पी, मी 10 मिनिटात फ्रेश होऊन येतो. ओके. आणि वाईनचा ग्लास घेऊन मी फ्रेश व्हायला निघून गेलो. जेनी, झोपलीस का? जेनी, अरे अरे, ही तर मेली. मी ताबडतोब प्रेताला पार्कात सोडून आलो आणि परत येऊन तिच्या इथे असण्याच्या सगळ्या खुणा मिटवून टाकल्या. पण माझं वाईट नशीब ती क्लॅप्टोमेनिया होती. तिने तो शोपीस चोरला होता. असंच होत असतं मिस्टर राज. पुरावे तर मिळतातच, मग ते खुन्याने सोडलेले किंवा तर खऱ्या खुन्याला मी शोधून काढीन. बाय द वे मिस्टर करण, जेनिफरचा मृत्यू कसा झाला? विष. तिचा मृत्यू विषाने झालाय मिस्टर राज. व्हॉट? विष? पण इथे तर तिने काही खाल्लं पण नाही. आणि हो, वाईन प्यायली होती, पण ती पण अर्धवटच. वाईन? ती वाईनची बाटली आणि ग्लासेस आहेत तुमच्यापाशी? सर, मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तिच्या इथे असण्याच्या सगळ्या खुणा मिटवल्या होत्या. हो, पण ती वाईनची बाटली ती आहे माझ्यापाशी. राठे, वाईनची बाटली त्यांच्याकडून घ्या आणि तिला फॉरेन्सिकसाठी पाठवा. आणि या घराची बारकाईने झडती घ्या. जर तुम्ही खुनी असाल तर माझ्यासमोर तुमचं कुठलंही प्लॅनिंग माझ्यापासून वाचवू नाही शकणार. आणि जर तुम्ही खुनी नसाल तर खऱ्या खुन्याला मी शोधून काढीन. सध्या असं समजून चाला की तुम्ही खरं बोलत आहात, पण जोपर्यंत खुनी पकडला जात नाही हे शहर सोडून तुम्ही जाऊ शकत नाही. तुम्ही मिस्टर शेखर आपल्या उत्साहावर ताबा ठेवा, कारण उत्साहात नेहमी माणूस आपली शुद्ध हरपत असतो. सर, ही आहे ती वाईनची बाटली. काय वाटतं सर, राज खरं बोलतोय की? राठी, राजचं म्हणणं खरं आहे की खोटं हे आपल्याला तेव्हाच माहिती पडेल जेव्हा आपल्याला हे माहिती होईल की जेनीच्या शरीरामध्ये विष कुठलं आहे. विषावरून कसं सर? मोनिका, काही विष असं असतं जे शरीरात जाताच परिणाम करतं, जसं पोटॅशियम सायनाइड. काही क्षणात माणसाचं हृदय थांबतं आणि त्याचा मृत्यू होतो. पण काही विष असं असतं जे बऱ्याच वेळानंतर, कधी कधी तर 3-4 तासानंतर परिणाम करतं. राठी, जर या वाईनच्या बाटलीमध्ये विष आहे, then the case is crystal clear की राजने जेनीला विष दिलं होतं. परंतु जर या वाईनच्या बाटलीमध्ये विष नाहीये तर याचा अर्थ असा होतो की राजला भेटण्याआधी जेनी जिथे गेली होती तिथे तिला विष दिला गेलाय. सर,
जेनीची आई म्हणाली होती की त्या दिवशी जेनी आपली फ्रेंड प्रियाला भेटायला गेली होती. राठी, तुम्ही ही बाटली फॉरेन्सिकला पाठवा आणि मी बघतो या प्रियाला. ही प्रिया कोण आहे? चला. मी तुम्हाला काय सांगणार सर? प्रियाजी, जेनीची आई मिसेस पिंटोने आम्हाला हे सांगितलं की त्या रात्री जेनी तुम्हाला भेटायला आली होती. नाही सर, भेटायला येणार होती पण भेटली नव्हती. खरं तर त्या रात्री ती माझ्या घरी विकीला भेटण्यासाठी येणार होती. विकी आणि मी तिची वाट पाहत होतो. आम्ही खूप उशिरापर्यंत तिची वाट पाहिली पण ती आली नाही. नंतर आम्ही तिचा सेलफोन पण ट्राय केला पण तो स्विच ऑफ येत होता. कदाचित तिला विकीला भेटायचंच नव्हतं. हा विकी कोण आहे? सर, तो आमच्या कॉलेजचा एक मुलगा आहे जो जेनीवर फार प्रेम करत होता आणि जेनीला या गोष्टीची माहिती सुद्धा होती. पण ती विकीला कधीही लिफ्ट देत नव्हती. पण त्या दिवशी जेव्हा ती नाही आली तेव्हा स्विच ऑफ. ही मुलगी मला कुठवर अवॉर्ड करत राहणार. एकदाच भेटायला बोलवलं होतं तिला. विकी, अरे असंही होऊ शकतं की ती कुठल्या तरी कामात असेल. मला माहित आहे तिचं काम. मला माहित आहे. विकी, उद्या सकाळी आपण तिच्या घरी जाऊन तिला भेटू आणि बोलूया, ठीक आहे? नो, उद्या नाही, आज तिला उत्तर द्यावंच लागेल. ती आज हो बोललीच पाहिजे. आणि आज जर तिने हो नाही म्हटलं ना तर मी विश, विकी, तू वेडा तर नाही ना झालायस? हो, मी वेडा झालो आहे. तिच्या प्रेमात वेडा झालो आहे पूर्णपणे. जर तिने हो नाही म्हटलं तर मी हे विश आणि तू गेल्यानंतर मी जेनीचा फोन ट्राय करत राहिले पण नेटवर्क बिझी येत होतं. आणि मग अचानक दुसऱ्या दिवशी मला जेनीच्या मृत्यूची बातमी मिळाली. आय रिअली डोंट नो व्हॉट हॅपन्ड. डोंट वरी, विल फाइंड आउट व्हॉट हॅपन्ड. तुम्ही या विकीच्या बाबतीत आम्हाला आणखी काही सांगू शकता? सर, तो कॉलेजचा 1 नंबरचा मवाली मुलगा होता. नेहमी कॉलेजच्या गुंडांच्या सोबतच राहायचा. हो सर, त्याचा मी एक फोटोग्राफ तुम्हाला दाखवू शकते. प्लीज. जस्ट अ सेकंड. मोनिका, एक आणखी वळण आलं आहे या केसला. विकी, सर, हा बघा, हा आमच्या कॉलेजच्या फंक्शनचा फोटोग्राफ आहे आणि हा आहे विकी. प्रिया, हा फोटो मी ठेवू शकतो का? ऑफकोर्स, व्हाय नॉट. बाय. चल मोनिका. या कहाणीमध्ये खेळाडू तर बरेच आहेत पण एक अनाडी आहे ज्याने गुन्हा केला आहे आणि जो पकडला जाईल. कोण आहे हा अनाडी हे जाणून घेऊया पुढच्या भागात आजच्याच दिवशी याच वेळेवर. करण द डिटेक्टिव्ह. जय हिंद, जय हिंद, जय हिंद. दुश्मनांची वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी, काळाला हा खिळवून ठेवी, दुश्मनांची दैना करी. पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. The detective, the detective.